खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराच्या रणधुमाळीने वेग घेतला असतानाच राजकारणामध्ये क्षणाक्षणाला बदल होत आहेत। आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतलेल्या मेळाव्यामधून राजकारणाचा रंगच बदलून टाकला असतानाच आता शिवसेनेचे राज्य संघटक डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील हे आता खानापूर विधानसभेच्या रणांगणात उतरले असून वैभवदादांच्या विजयासाठी त्यांनी कंबर कसली आहे। आपल्या जन्मगावी खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या हस्ते झाला। यावेळी संपूर्ण भाळवणी गावातून प्रचार फेरी काढण्यात आली। यावेळी झालेल्या कोपरा सभेमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असणाऱ्या वैभव पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी केले। यावेळी पंचायत समिती सदस्य संजय मोहिते, केशव पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। आदरणीय भाऊ व व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, खरं अनेक दिवस झाले निवडणुकीची प्रक्रिया चालू झाल्यापासून अर्ज भरून झाल्यानंतर सुद्धा खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये माझ्या बाबतीत संभ्रमावस्था निर्माण झाली होती। कारण महाविकास आघाडीची उमेदवारी म्हणून वैभवदादांची घोषणा झाली आणि महाविकास आघाडीचा लोकसभेच्या उमेदवाराची काय भूमिका असणार तुम्हाला सांगायला आज अभिमान वाटते। तुमच्या समोर सगळ्यांच्या समोर बसलेले बऱ्यापैकी भावनिक ग्रामस्थ आहेत। शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी विधानसभेच्या निवडणुकीची थोडीफार जबाबदारी काही भागातली माझ्यावर दिलेली आहे। त्यामुळं काल कोल्हापूरला होतो, परवा दिवशी मुंबईला होतो, अर्ज भरल्यापासून इथे माझी उपस्थिती नव्हती। मला वाटते अर्ज भरून झाला वैभवदादांचा, नंतर अमोल कोल्हेची सभा झाली, जयंत पाटील साहेबांची सभा झाली। मला वाटते वैभवदादांचा अर्ज ज्या दिवशी भरला त्याच दिवशी बहुतेक आदित्य साहेब ठाकरेंनी पण अर्ज भरला। तो अर्ज भरत असताना मी मुंबईमध्ये उपस्थित होतो। पण ही संभ्रमावस्था सर्व मतदारांमध्ये निर्माण झाली होती, पण भाऊंच्या मनामध्ये यात कुठलीही संभ्रमावस्था नव्हती। कारण निवडणुकीची तिकीट वाटपाची जी प्रक्रिया चालू होती त्यामध्ये आधी भाऊ असतील, दादा असतील आणि मी अनेक वेळा पुण्या मुंबईच्या ट्रिपा आमच्या झाल्या, अनेक ठिकाणी बैठकी झाल्या। पण आमच्या पक्षाची भूमिका भाऊ तुम्हाला पहिल्यापासून माहिती होती की ही जागा शिवसेनेची आहे, मशालीची आहे, ह्या मशाली चिन्हावरच आपण उभं राहिलं पाहिजे। पण मी आमच्या सर्व प्रमुख नेत्यांना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील प्रमुख नेत्यांना सर्व पुढे बसून समजून सांगितलं की तुतारी असल्यानंतर काय होईल, मशाल असल्यानंतर काय होईल। खरखर अतिशय मोठ्या मनाने संजय राऊत साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेबांनी चालू शिवसेनेची जागा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाला सोडली किंवा महाविकास आघाडीतील हा घटक पक्ष म्हणून त्या पक्षाला ही जागा दिली। त्यामुळे कुठलीही मनात संभ्रमावस्था निर्माण होऊ न देता आपण एक संघपणे महाविकास आघाडीच्या पाठीमागे आहोत। कारण माझी हीच भूमिका होती की माझ्यासारख्या एका खेळाडूला महाविकास आघाडीने लोकसभेसारखी एवढ्या मोठ्या निवडणुकीची उमेदवारी दिली तर त्या महाविकास आघाडीचा उमेदवार सुद्धा इथं त्याच ताकदीचा असला पाहिजे जो खानापूर आटपाडी मतदारसंघ माझाही आहे। म्हणून त्यासाठी आम्ही बरेच दिवस प्रयत्न करत होतो आणि शेवटी वैभवदादांची निवड करून महाविकास आघाडीकडून वैभवदादांच्या नावाची घोषणा झाली। खरखर आजची मतदारसंघाची परिस्थिती मी जास्त सांगणार नाही, कारण ही सर्व समोर बसलेली जनता मतदारसुज्ञ आहे। संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आज येणाऱ्या 23 तारखेला महाविकास आघाडी सत्ता महाराष्ट्रामध्ये येणार आहे। त्यामुळं महाविकास आघाडी सत्ता येत असताना आपल्या मतदारसंघाचा आमदार सुद्धा महाविकास आघाडीचा असला पाहिजे। म्हणून आपण सर्वांनी रात्रीचा दिवस करून वैभवदादांना आमदार करण्यासाठी हिंदू मुस्लिम ऐक्याचं जे प्रतीक असणारं आपलं भाळवणी गाव आहे, खानापूर तालुक्यातलं सर्वात मोठं गाव असणारं आपलं भाळवणी गावातून जास्तीत जास्त मताधिक्य देऊन वैभवदादांना आपण निवडून आणू एवढ्या तुमच्या समोर अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।